मित्रांनो, दीपज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर गणेशाचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा। सर्व कार्याचा दाता करता करविता तो विघ्नहर्ता गणेश आहे आणि गेल्या 16 वर्षापासून अथक परिश्रमामधून वेगवेगळे देखावे, पर्यावरणपूरक गणपती अशा माध्यमातून समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून स्वराज्य गणेश मंडळानं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी काम केलेलं आहे। अहमदपूरच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीचे देखावे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मी आमचे सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष मजगे सरांना या ठिकाणी विनंती करणार आहे की ही संकल्पना गेल्या 16 वर्षापासून आपल्याला कशी सुचली। सर्वप्रथम स्वराज्य मित्रमंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळामध्ये दीपज्योती पब्लिकेशन तुमचं मनपूर्वक स्वागत। ही स्वराज्य मित्रमंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना 2009 साली झाली। हे मंडळाचं 2024 हे मंडळाचं 16वं वर्ष आहे। ही स्थापना करत असताना मी ह्या स्थापना एक मित्रमंडळाच्या ह्याच्यावर स्थापन केली। प्रत्येक जातीचे, धर्माचे, पंथाचे सर्वजण मिळून एकमेव अहमदपूर शहरातील असं एकमेव गणेश मंडळ आहे ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे मिळून आम्ही ह्या स्वराज्याची स्थापना करतो। मंडळाच्या 16 वर्षामध्ये 16 समाजाचे अध्यक्ष आमच्या या मंडळाचे राहिलेले आहेत। माझ्या मंडळाचा 12 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतचा सदस्य राहिलेला आहे। फक्त आमच्या मंडळाची एकच अशी अपेक्षा आहे की येणारं प्रत्येक वर्ष म्हणजे आस गणरायाच्या भक्तीची आणि संधी नाविन्यपूर्ण उत्सव साजरी करण्याची अशा पद्धतीमध्ये आम्ही हा उत्सव साजरा करतो। आम्ही कुणासोबत आमची स्पर्धा नाही ना कुणासोबत आमचं हे नाही, फक्त आणि फक्त काहीतरी आत्ताच तुम्ही सांगितल्यासारखं सामाजिक दायित्व स्वीकारून बाळ गंगाधर लोकमान्य टिळकाने जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर, त्या वाटचालीवर आम्ही ते धोरण अवलंबून ह्या मंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून या छोट्याशा झाडाचं आज जिल्ह्याभरापासून ते तालुक्याभरापासून एक वटवृक्ष तयार झालेला आहे। बाकी ह्याची अशा पद्धतीची प्रस्तावना आहे। मित्रांनो, धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे आणि पुन्हा लाभो आम्हाला शुभ्रतेचे चांदणे। कारण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या गणेश मंडळाची स्थापना पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी केली। कारण भारत हा एक संघ राहावा, या भारताचं भविष्य, या राष्ट्राचं भविष्य एक संघ पद्धतीने राहावं, आपण सर्व जाती धर्मातील माणसं एक आहोत ही संकल्पना लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये होती। तीच संकल्पना, तेच स्वराज्य छत्रपती शिवरायांनी राबवलेलं स्वराज्य निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय संतोषजी मजगे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी केलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करत असताना अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक पंथाची माणसं आपल्या सोबत घेतली आणि सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं। त्याचाच वारसा, त्याच स्वराज्याचा वारसा म्हणून आपल्या गणेश मंडळाचं नाव सुद्धा आपण स्वराज्य गणेश मंडळ या ठिकाणी ठेवलं असावं। कारण सगळ्या जाती धर्मातल्या अनेक आपल्या मित्र परिवारांना सोबत घेऊन हे मंडळ कार्य करत आहे। आम्ही बघतोय की आपल्या या मंडळाच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये सुद्धा आपले प्रचंड मोठ्या पद्धतीने देखावे असतात। पर्यावरण कसं आहे, शेतकरी राजा कसा आहे, महिला मंडळाची स्थिती कशी आहे, ही सगळी देखावे या ठिकाणी दाखवली जातात। मी आता चांगलं परीक्षण केलं तर या सगळ्या परीक्षणामधून असं लक्षात येतं की आपल्या डोक्यात आलेल्या संकल्पना निश्चितच समाजासाठी काहीतरी देणं लागतं, याच पद्धतीने या ठिकाणी आपण करताय। संतोषजी, भविष्यकाळामध्ये आपल्याला आणखीन काय करायचं आपल्या डोक्यात विचार आहे? भविष्यकाळामध्ये ज्या पद्धतीमध्ये मी माझं क्षेत्र जे स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ हे माझ्या स्वराज्य मित्र मंडळावर अवलंबून आहे। जे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस माझं मित्रमंडळ ठरवेल की आपल्याला साहेब ह्या पद्धतीमध्ये वाटचाल करायचे, त्यावेळेस मी माझे जे मार्गदर्शक आहेत, जे माझं मित्रमंडळ आहे, त्या अनुषंगाने जे निर्णय घेतील त्या हिशोबानं मी त्या वाटचालीत जाणार आहे। आणि ते हे करत असताना ही ज्या पद्धतीनं आगमन सोहळा असतो, गणरायाच्या बाप्पाचं आगमन हे जोरातच व्हायला पाहिजे, त्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस हे आगमन जोरात करतो। आणि विसर्जन ही आमच्यासाठी हा दुःखाचा क्षण असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी कोणतंही न करता भक्तिमय वातावरणात टाळ मृदंगाच्या ह्याच्यामध्ये आम्ही श्रीचं विसर्जन करतो। आणि राहिला विषय भविष्याच्या दृष्टिकोनातून बाप्पा जे वाट देतील आणि जे माझं मित्रमंडळ वाट देईल, मी त्या वाटेनं 100% प्रयाण करणार आहे। मित्रांनो, भक्तिमय वातावरण हे आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे। मला वाटतं तुम्ही डीजे वगैरे काही लावत नाहीत का? नाही,
डीजे मुक्त हा. आणि कोणत्याही पद्धतीचं डॉल्बी नाही, काहीच गुलाल पण उधळत नाही. मुलाली नाही, पुष्पवृष्टी करत टाळ मृदंगाच्या गजरात आताही भागवत वारकरी टिंबुर्णीचं आम्ही संत सांगितलं, त्याच्यामध्ये 40 लेकर आहेत बरोबर ना. त्या ह्याच्यामध्ये आमचं श्रीचं आगमन विसर्जन त्या ह्याच्यामध्ये होणार आहे. कोणत्याही पद्धतीचा हे नाही. आज स्थापना जरी केली तरी स्वराज्याने कोणत्याही पद्धतीचा डीजेचा वापर केला नाही आणि विसर्जनही श्रीचं करेल त्यावेळेस मी कोणत्याही पद्धतीच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसारच विसर्जन केलं जाईल. डॉल्बी मुक्त हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही अंमलात आणणारच. समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी वृत्ती राहो देवा. ज्या पांडुरंगाच्या चरणी आपण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपण त्या भागवत धर्माची स्थापना केली आणि आज तेच भक्तिमय वातावरण समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कारण कुठलंही डॉल्बी न लावता, कुणालाही कर्कश आवाज कोणाच्या कानावर न पडू देता आज या गणेश मंडळांनी गुलाल न उधळता, कारण गुलालापासून अनेकांच्या डोळ्यामध्ये ते रोग होण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये काच असतो आणि म्हणून फुलाची उधळण करत आहेत. खरं तर डॉल्बीचा आवाज कर्कश असल्यामुळं इथं टाळ मृदंगाच्या गजरामध्ये उद्या या ठिकाणी या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. मला वाटतं गणेश मंडळाचं हे काम खरंच या भारतभर प्रत्येक गणेश मंडळानं या ठिकाणी आपला अनुकरण या ठिकाणी करावं आणि प्रत्येकाने सुद्धा अशाच पद्धतीचे गणेश मंडळ स्थापन केले तर या भारतामध्ये आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय, काहीतरी चांगल्या पद्धतीने निर्माण करतोय हे या ठिकाणी सिद्ध होईल. आपण कोणाला मला वाटतं पट्टी सुद्धा मागत नाही. आपल्या सगळं मित्र परिवाराच्या माध्यमातून हे गणेश मंडळ स्थापन करता आणि यामुळं या गणेश मंडळाला 16 वर्ष या ठिकाणी पुढच्या भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने आपला गणेश मंडळ या ठिकाणी स्थापन केला जावा आणि समाजाला काहीतरी देणं लागतं याच पद्धतीने आपण विचार करावा अशा या ठिकाणी आपल्या गणेश मंडळाला आपण शुभेच्छा देतो आणि आपण थांबूया. आपण खूप सुंदर या ठिकाणी आपली मुलाखत दिला त्याबद्दल दीपज्योती पब्लिसिटीच्या वतीने तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.